वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 65 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलोय. आज आपण 66 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये माऊली श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकाचं निरूपण करतायत, ज्यामध्ये भगवंत म्हणतायत, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. अर्थात जे जशा भावनेने माझी भक्ती करतात तसाच मी त्यांच्यावर अनुग्रह करतो. अर्जुना, सर्व लोक सर्व प्रकारे माझ्या मार्गाचेच अनुकरण करीतात. भगवंताचं आजचं हे जे सांगणं आहे याचा आपल्याला थोडासा सूक्ष्मपणे विचार करणं गरजेचं आहे. कारण आज ज्या कर्मसिद्धांताचं भगवंत पहिल्या अध्यायापासून निरूपण करतायत, कर्माचा जो आग्रह भगवंत करतायत, त्या कर्मसिद्धांतातली सूक्ष्मता आज आपल्याला समजून घ्यायची आहे. आपण जसं कर्म करतो तसंच आपल्याला फळ मिळतं, तर मग आपण देवाला वेगळी मागणी का मागतो? याही प्रश्नाचं उत्तर आजच्या या निरूपणातून मिळेल. आपण जे कर्म करतो ते कर्मच आपल्या फळाला निश्चित करतं, तरीही देवाची आराधना करणं का योग्य आहे याचंही उत्तर आज आपल्याला मिळेल. कर्म करत करत आपण वेगवेगळ्या देवतांचं भजन केलं, पूजन केलं, तर त्या देवता आपल्याला फळ देतात. ते फळ कोणत्या नेमक्या देवता देतात आणि का देतात? त्या फळाचा साधकाला काय उपयोग होतो? याही प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला शोधायचं आहे. त्याचबरोबर जो निष्क्रिय अक्रिय असा परमात्मा आहे, जो कोणतीही क्रिया करत नाही, जो स्थिर आहे, जो अचल आहे, असा परमात्मा आपल्या कर्माचं फळ देतो असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा नेमकं कोणतं कर्तृत्व त्या चैतन्याकडून घडतं? याही प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. कारण भगवंत इथं स्पष्टपणे म्हणतायत, जे ज्या भावनेनं माझी भक्ती करतात मी तशीच त्यांच्यावर कृपा करतो. आता इथं तुम्ही ज्या भावनेनं देवाला भजाल त्याच भावनेनं तो परमात्मा तुम्हाला फळ देणार आहे, असं इथं भगवंत स्पष्टपणे म्हणतायत. आणि दुसरंही भगवंताचं म्हणणं हे आहे की सगळेजण भगवंताचीच आराधना करतात. देवानं सांगितलेल्याच मार्गानं, परमात्म्यानं सांगितलेल्याच मार्गानं सगळे चालतात, असंही भगवंत म्हणतात. 2 महत्वाची सूत्र इथं भगवंतानं सांगितलेत. आणि इथंच अध्यात्मातलं गूढ सुद्धा भगवंतांनी उलगडवण्याचा प्रयत्न केलाय. पहिलं सूत्र आहे, जो जसा देवाची भक्ती करेल तसं त्याला फळ भगवंत देतो. हे पहिलं सूत्र. आणि दुसरं सूत्र, सगळेजण त्याचंच अनुकरण करतात, त्याचंच अनुसरण करतात. आतापर्यंत अनेकदा आपण हा विषय वारंवार सांगितलाय की सबंध सृष्टी, सबंध ब्रह्मांडामध्ये एकच एक चैतन्य भरलंय, एकच एक ऊर्जा, एकच एक एनर्जी सगळीकडे भरलेली आहे. आणि हे वाक्य जेवढं विज्ञानामध्ये प्रमाण आहे, मान्य आहे, तेवढंच अध्यात्मामध्ये सुद्धा आहे. म्हणून या वाक्याला, या विधानाला विरोध करण्याचं कारण नाही की सगळ्या सृष्टीमध्ये ऊर्जा आहे. विज्ञानामध्ये त्याला एनर्जी म्हणतील, ऊर्जा म्हणतील. अध्यात्मामध्ये त्यालाच परमात्मा, त्याला चैतन्य, त्यालाच ब्रह्मतत्व असं म्हटलंय. आणि ते ब्रह्मतत्व सगळ्या जगामध्ये, सगळ्या विश्वामध्ये भरलंय. सगुणामध्ये तोच आहे, निर्गुणातही तोच आहे. ऊर्जा ही मुळात निर्गुण आहे. ऊर्जेला आकार नाही, पण ती प्रत्येक आकाराला प्रभावित करते. हे सुद्धा विज्ञानातलं सूत्र आहे.
आणि तेच अध्यात्मातलंही सूत्र आहे. विज्ञानातलं सूत्र आहे. एनर्जीला आकार नाही, पॉवरला आकार नाही. ज्याला तुम्ही ऊर्जा म्हणता, पॉवर म्हणता, ती जी पॉवर आहे, ती जी ऊर्जा आहे, ती निराकार आहे, तिला आकार नाहीये. ही विज्ञानाची भाषा आहे. पण आकारामध्ये जी चलता येते, जी क्रिया घडते आकारामध्ये, ती क्रिया या ऊर्जेमुळेच घडते, हेही तितकंच खरं आहे. काही गोष्टीवरून ढोबळमानानं हे लक्षात येतं की पंखा आहे, निर्जीव आहे, त्याच्यात तारा लावलेल्या आहेत, निर्जीव आहेत, बटन निर्जीव आहे, सगळं निर्जीव आहे. पण ऊर्जा तयार केली गेलेली आहे, कुठून तरी ती ऊर्जा बनवली गेलेली आहे. ऊर्जा बनवतो म्हणजे काय करतो आपण? ऊर्जा सगळीकडेच आहे, पण त्या ऊर्जेला संग्रहित करण्याच्या यंत्रांना आपण ऊर्जा केंद्र म्हणतो. ऊर्जा केंद्र केवळ ऊर्जेला केंद्रित करू शकतात, ऊर्जेला संग्रहित करू शकतात. उपकरण वापरून त्या निराकार ऊर्जेला एका साच्यात म्हणा, एका सगुण साच्यात बांधू शकतात थोड्या काळासाठी. आणि मग ज्याला आपण MSCB वगैरे म्हणतो, ते काय करतात तर ऊर्जा साठवून ठेवतात आणि ती ऊर्जा पोहोचवली जाते घरोघरामध्ये. आणि त्या ऊर्जेचा वापर करण्यासाठीची जी काही एक प्रक्रिया आहे, यंत्र उपकरण आहे, ती आपण लावतो. ती उपकरणं सगळीकडे लावली, माझ्याही घरात, तुमच्याही घरात. माझ्या घरामध्ये बल्ब लावून ठेवलाय, पंखा लावून ठेवलाय, कूलर लावून ठेवलाय, AC लावून ठेवलाय, वायफायचं कनेक्शन लावून ठेवलंय. ऊर्जा एकच आहे, ती ऊर्जा निराकार आहे. मुळात ती ऊर्जा आकारयुक्त नाहीये, निराकार आहे. पण ती या सगळ्या निर्जीव उपकरणांना प्रकाशित करते, चलरूप आणते त्याच्यामध्ये. पंखा थांबलाय, बटन चालू केलं, ती ऊर्जा आली, पंखा चालू झाला, ऊर्जा गेली, पंखा थांबला. आता थोड्या वेळाखाली एक लाईट गेली. इन्व्हर्टरनं काय केलं? ती जी काही ऊर्जा आली होती ती इन्व्हर्टरनं सेव्ह करून घेतली स्वतःत. म्हणून लाईट गेली तरी इन्व्हर्टरनं आपली ऊर्जा दिली, जी त्याला मूळ ऊर्जेकडून घेतली होती. MSCB सुद्धा एक प्रकारचं जनरेटरच आहे, त्यांनी सुद्धा वेगळी ऊर्जा संग्रहित केली. MSCBनं संग्रहित केलेली ऊर्जा आपल्याला पाठवली, त्यातली बरीचशी ऊर्जा आपण वापरली, त्यातली काही ऊर्जा पुन्हा इन्व्हर्टरमध्ये सेव्ह झाली. लाईट गेल्याबरोबर क्षणात ती ऊर्जा बल्बला देण्यात आली आणि पुन्हा बल्ब जसाच्या तसा चालू राहिला. ऊर्जा गेली की उपकरणं स्थिर होऊन जातात, उपकरणातली चलता थांबते. हे जसं निर्जीव उपकरणाबद्दल घडतं, तेच निर्जीव शरीराबद्दल घडतं. शरीर ही उपकरण आहे एक. याच्यामध्ये जेव्हा चैतन्य येतं तेव्हा हे उपकरण कामाला लागतं. मग यातल्या नसा कामाला लागतात, हृदय कामाला लागतं, यकृत, सगळी अवयव आपापल्या कामाला लागतात. श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू होते, सगळं इंद्रिय काम करायला लागतात. अचलाच्या मागं चलाचीच प्रेरणा आहे. पण जे अचल आहे ते काही करतंय का? ते काहीच करत नाही. ते फक्त क्रियाशील होण्यासाठी आवश्यक असलेली आपली उपस्थिती देत असतं. ऊर्जा स्वतः काही करत नाही, ऊर्जा फक्त त्या उपकरणांमध्ये असते. केवळ तिचं असणं नसणं निर्जीवाच्या क्रियेला अक्रियेला कारण ठरतं. पण ऊर्जा सगळं असं करते असं नाही. ऊर्जा पंखा फिरवते का? तर नाही. ऊर्जेचं काम पंखा फिरवणं नाही. म्हणाल तर सगळी कामं ऊर्जा करते, म्हणाल तर कोणतंच काम ऊर्जा करत नाही. म्हणाल तर ऊर्जा पंखा चालवते, म्हणाल तर ऊर्जा AC चालवते, म्हणाल तर ऊर्जा इन्व्हर्टरमध्ये सेवही होते, म्हणाल तर ऊर्जा गाडी पण चालवते. ऊर्जा सगळं करू शकते. आणि म्हणाल तर ऊर्जा काहीच करत नाही. जे करत असल्याचा भास होतो तो भास केवळ ऊर्जेच्या उपस्थितीमुळे झालेला आहे.
ऊर्जेची उपस्थिती या सगळ्या क्रियेला कारणीभूत ठरलेली आहे. म्हणून ऊर्जा अक्रियच आहे. मग ती विज्ञानातली असो किंवा अध्यात्मातली असो, ऊर्जा अक्रिय आहे, पण तिच्यामध्ये सगळ्यांना क्रियाशील करण्याची ताकद आहे, सामर्थ्य आहे. याच अर्थानं भगवंत म्हणतायत की मी फक्त आहे आणि माझ्या केवळ असण्यानं सगळं घडतं, माझ्या केवळ उपस्थितीमुळे सगळ्या क्रिया घडतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तो परमात्मा कोणताही प्रतिसाद देत नाही, प्रतिक्रियाही देत नाही, तो फक्त असतो. पण आपण थोड्याशा सोप्या भाषेत हे समजून घेऊ की तो परमात्मा जो निर्गुण निराकार आहे, तो जीवांच्या कर्माला प्रतिसाद देतो. म्हणजे काय करतो, या गोष्टीचा थोडासा आणि थोडक्यात आपण आता विचार करूयात. तो विचार असा आहे की आपण सगळे त्याचे अंश आहोत. सगळं निर्जीव सजीव जे काही आहे ते सगळं त्याचंच आहे, त्यानंच भरलेलं आहे. सजीवातही तोच आहे, तसाच आहे, तितकाच आहे. निर्जीवातही तोच आहे, तसाच आहे, तितकाच आहे. त्याच्या असण्यात फरक नाही. म्हणून सगळ्यांची जी काही क्रिया आहे, जे काही घडतंय ते त्याच्याचसाठी घडतंय, त्याच्या असण्यामुळेच घडतंय. म्हणून एका अर्थानं सगळेजण जी काही क्रिया करतायत ती क्रिया म्हणजे त्या ईश्वराला, परमात्म्याला दिलेला प्रतिसादच आहे. जसं उपकरण ऊर्जा असलं, त्या ऊर्जेच्या उपस्थितीमुळं ते उपकरण त्या ऊर्जेला प्रतिसाद देतं. जर त्या पंख्यात बिघाड झाला असेल तर त्या ऊर्जेला ते प्रतिसाद देऊ शकत नाही. पण काही यंत्र असे आहेत की जे प्रतिसाद देतात, त्या ऊर्जेला प्रतिसाद देतात. पण ऊर्जा प्रत्येक ठिकाणी काम करते. ऊर्जा नाही अशी जागा नाही, ऊर्जा प्रत्येक ठिकाणी आहे. तसा परमात्मा प्रत्येक ठिकाणी आहे. याचाच अर्थ परमात्मा सगळीकडे आहे, म्हणजे सगळेच जण परमात्म्याचे आराधक आहेत, उपासक आहेत. परमात्म्याचा उपासक नाही असा कोणीच नाही. सगळेजण परमात्म्याचे उपासक आहेत, कोणत्याही मार्गाने असो, सकारात्मक मार्गाने असो, नकारात्मक मार्गाने असो. कारण ऊर्जा दोन पद्धतीनं कार्यरत असते, सकारात्मक आणि नकारात्मक. ऊर्जेमध्ये धन ऋण दोन्ही प्रभार असतात. इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स दोन्ही असतात आणि एक न्यूट्रॉन्स जे न्यूट्रल असतात. ह्या तिघांनीच ऊर्जा बनत असते. ब्रह्मा विष्णू महेश ही जी अध्यात्मातली त्रिसूत्री आहे ती या तीन गोष्टींचंच एक वेगळं रूप आहे. अध्यात्मातलं ते वेगळं रूप आहे. पण ऊर्जा म्हटली की त्याच्यामध्ये सकारात्मकता, नकारात्मकता आणि तटस्थता तिन्ही असते. आणि जेवढ्या काही सजीवांची तुम्ही तुलना कराल, वर्गीकरण कराल, तेव्हा तुम्हाला तीनच प्रकारचे जीव सापडतील. एक सकारात्मक, एक नकारात्मक आणि तिसरे तटस्थ. एक ईश्वरी अस्तित्वाला प्रतिसाद देणारे, त्याला जाणणारे, त्याला मांडणारे, त्याची आराधना करणारे, उपासना करणारे, त्याच्यात रमणारे, यांना आपण सकारात्मक म्हणू. दुसरे आहेत नकारात्मक, जे या ऊर्जेला नाकारतात, या ऊर्जेला टाळतात, या ऊर्जेपासून दूर पळतात, तिचं अस्तित्वच अमान्य करतात, तिचं अस्तित्व मान्य करणाऱ्यांना विरोध करतात. यांना आपण नकारात्मक जीव म्हणू. आणि तिसरे तटस्थ असतात. अनुभव आला तेवढ्या पुरतं मानतात, अनुभव नाही आला मानत नाही, तटस्थ असतात. पण हे तिघही कोणत्या ना कोणत्या प्रकारे ईश्वरी अस्तित्वालाच प्रतिसाद देत असतात. म्हणून प्रत्येक जण ईश्वराचाच भक्त आहे एका अर्थानं. आणि दुसरा अर्थ, ईश्वरही तुम्ही जसे आहात तशीच प्रतिक्रिया देत असतो. माऊली आता या श्लोकाचं वर्णन काय करतात बघूया. म्हणजे या निरूपणावर, या श्लोकावर आणखी थोडासा सूक्ष्म प्रभाव पडेल, सूक्ष्म असे अर्थ त्यातून उलगडतील. माऊली काय म्हणतात बघूया. येरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. अर्थात नाहीतरी असे पहा की ज्यांची जशी माझ्यावर भक्ती असते तशीच मीही त्यांच्यावर प्रीती करतो.
पहिल्या भागाचं 11व्या श्लोक